साकोलीमध्ये साकोली विधानसभेचं नेमकं गणित काय आहे, साकोलीचा आमदार नेमका कोण होईल, साकोली विधानसभेचं चित्र नेमकं काय असेल ते देखील आपण पाहूयात. कारण खुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिष्ठा इथं पणाला लागलेली आहे आणि साकोलीचा संभाव्य आमदार नेमका कोण आहे ते आपण बघतोय. संभाव्य आमदार आहेत नाना पटोले. साकोलीमध्ये नाना पटोले हे संभाव्य आमदार असणार आहेत असं सध्या तरी दिसतंय. साकोलीकरांनी नाना पटोलेंना यावेळेस आपण बघतोय की साथ दिली आहे. अविनाश ब्राह्मणकर यांना मात्र भाजपकडून उमेदवारी मिळाली असताना देखील त्यांना मात्र इथं लोकांनी पसंती दिलेली नाही. आणि या ठिकाणी एक महत्त्वाचं नक्कीच सांगावं लागेल की नाना पटोले यांच्या मुलीनं भावी मुख्यमंत्र्याला मत द्या, भावी आमदाराला नाही असं म्हटलं होतं आणि ही जी साथ घातली होती ती साकोलीकरांनी खरं ठरवली की काय असं म्हणावं लागेल. कारण साकोलीमध्ये संभाव्य आमदार आहेत नाना पटोले. नाना पटोले हे साकोलीमध्ये संभाव्य आमदार म्हणून आता समोर आलेले आहेत. काँग्रेसनं साकोलीमधून नाना पटोलेंना उमेदवारी दिल्यानंतर नाना पटोले इथं कशा पद्धतीनं प्रचार करतात किंवा कशा पद्धतीनं हा गड आपला कायम राखतात हे पाहणं महत्त्वाचं होतं. परंतु साकोलीकर जे आहेत ते नाना पटोले यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. त्यामुळे आता पुन्हा नाना पटोले हे इथून संभाव्य आमदार म्हणून समोर आलेले आहेत. नक्कीच नाना पटोले हे संभाव्य आमदार असण्याची नेमकी कारणं काय आहेत या संदर्भात आमचे प्रतिनिधी मनीष काशीवार यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊयात. मनीषा. साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण 13 उमेदवार आपले भविष्य आजमावत आहेत. सकाळी 7 पासून सायंकाळी 6 पर्यंत एकूण 67.21% मतदान झाले. 2,20,770 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण 13 पैकी 3 उमेदवारांमध्ये खरी स्पर्धा होती. यामध्ये महाविकास आघाडीचे काँग्रेसकडनं प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, त्यासोबतच महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं भाजपामध्ये प्रवेश केलेले अविनाश ब्राह्मणकर, यासोबतच अपक्ष उमेदवार कडे या चिन्हावर असणारे सोमदत्त करंजकर यांच्यामध्ये खरीच लढत झालेली आहे. गेल्या 25 वर्षापासून साकोली विधानसभेचे नेतृत्व करणारे काँग्रेसचे नानाभाऊ पटोले, त्यासोबतच महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याविषयी मतदारांमध्ये प्रचंड नाराजी होती. गेल्या 25 वर्षापासून त्यांनी कुठलेही ठोस असा काम केलेले नाही. त्यामुळे मतदार नाराज होते. परंतु भाजपाच्या मताचे विभाजन झाल्यामुळे याचा फायदा मात्र नानाभाऊ पटोले यांना होऊन साकोली विधानसभा क्षेत्रातून नानाभाऊ पटोले हे नक्कीच निवडणूक जिंकतील असा अंदाज वर्तवला जात आहे.